नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आपल्या सोबत चर्चा करणार आहोत व आपल्याला त्या विषयाची माहिती देणार आहोत. सध्या ई पीक पाहणीची नोंदणी सुरू असून आपण जर अद्याप आपली ई पीक पाहणी जर ई पीक ॲप वरून केली नसेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण कृपया आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी व या संदर्भातील आलेल्या काही सूचना व सुझाव जे आपल्यापर्यंत द्यायचे आहे त्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तत्पूर्वी आपण आमचे कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो, कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल. तर सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे, 1 डिसेंबर 2024 पासून ई पीक पाहणीची नोंदणीची सुरुवात झाली असून शेवटची अंतिम दिनांक ई पीक पाहणीची आहे 15 जानेवारी 2025 यापर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. जर आपण ई पीक पाहणी जर केले नाही तर त्या संदर्भातील आपले होणारे तोटे काय आहे हे आपल्याला मी सांगत आहेत. ज्यामध्ये आपल्याला चालू 2024-25 वर्षाचा 7-12 ई पीक पाहणी जर आपण केली नाही तर तो निघणार नाही. त्याचबरोबर आपले कुठले कर्ज प्रकरण करता येणार नाही, बँकच्या माध्यमातून पीक कर्ज घेता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला पीक विमा देखील मिळणार नाही. तसेच 7-12 क्षेत्र आपले पडीत दिसेल. जर आपण ई पीक पाहणी केली नाही तर आपलं 7-12 क्षेत्र पडीत दिसेल. त्याचबरोबर 7-12 निगडीत योजनांचा लाभ आपल्याला मिळणार नाहीये. त्याचबरोबर खरेदी विक्रीसाठी येणारी अडचण आपल्याला निर्माण होऊ शकते. जर आपण ई पीक पाहणी केलेली नसेल तर आपल्याला 7-12 वरती नोंद येणार नाही व जसं कापूस संदर्भातील सध्या सीसीआय अंतर्गत खरेदी सुरू आहे, यासारख्या विविध शासनाच्या योजना जे शेतकऱ्यांना थेट मिळतात ते आपल्याला त्याचा फायदा मिळणार नाहीये. त्याचबरोबर अनुदानासाठी येणारी अडचण, त्या आपण जर ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला जे शासकीय अनुदान मिळतात त्यावरती आपल्या क्षेत्र लागवड काय आहे हे दिसत नाही. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा शासकीय अनुदान हे देखील मिळणार नाही. त्यामुळे ई पीक नोंदणीचं गांभीर्य आपण सध्या लक्षात घ्यावे. त्याचबरोबर भविष्यात नुकसान झाल्यास पिकाच्या नुकसानीचे कुठलेही पंचनामे ई पंचनामे आपल्याला करता येणार नाही. आता थोडक्यात आपल्या पिकाचं जर काही नुकसान झालं, अवकाळी पाऊस असेल किंवा इतर जे काही नैसर्गिकदृष्ट्या आपल्या पिकाचं काही नुकसान झालं तर त्याचं आपल्याला ई पंचनामे देखील करता येणार नाहीये. तसेच सर्व खातेदार शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी जे काही नवीन व्हर्जन आलेलं आहे 3.03 हे ॲप आहे, या ॲपच्या माध्यमातून आपली पिकाची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. व आपण जर ई पीक पाहणी केली नाही तर आपले होणारे नुकसान हे आपल्याला आता सांगितलं आहे. त्यामुळे आपली ई पीक पाहणी आणि आता थोडक्यातच जे काही पीक विमा भरायचा होता तो विमा भरण्याचा कालावधी संपून गेलेला आहे. त्यामुळे ई पीक पाहणी तरी आपण किमान 15 जानेवारी पर्यंत करणं अनिवार्य आहे. आज आहे दिनांक 7 जानेवारी, म्हणजे जवळपास 7-8 दिवस आणखी शिल्लक आहे. तरी राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी आपल्या मोबाईल ॲपवरून घरबसल्या करून शेतामध्ये जाऊन त्याचा ऑनलाईन फोटो घेऊन हे करणं अनिवार्य आहे. या संदर्भातील आजचा व्हिडिओ होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ई पीक पाहणीची माहिती होईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार. व आमचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओत.